केल्याचं दिसलेलं नाही। 2021च्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालामध्ये पाकिस्ताननं लष्कराशी संबंधित व्यवसायांसाठी निधी खर्च केल्याचा उल्लेखही होता। ही परिस्थिती आजही बदललेली नाही असं भारतानं म्हटलंय। अशा स्थितीमध्ये वारंवार पाकिस्तानला बेलआउट पॅकेज देणं योग्य नाही असंही भारताचं म्हणणं आहे। वारंवार सीमापार दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेनं दिलेली मदत जगामध्ये अत्यंत चुकीचा संदेश देईल असं सांगत जागतिक मूल्यांची ही थट्टा असल्याचं सांगत भारतानं या प्रस्तावाचा विरोध केलाय। भारताच्या या भूमिकेचा आणि मतदान न करण्याच्या पावित्र्याची नोंद आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं घेतली आहे। जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्ह्यामध्ये काल रात्री 11 वाजता आंतरराष्ट्रीय सरहद्दीवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलानं उधळून लावला। सांबा सेक्टरमध्ये बीएसएफनं केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। काल मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली। पाकिस्तानच्या धांडर इथल्या चौक्यांची देखील बीएसएफच्या या कारवाईमध्ये मोठी हानी झाली आहे। देशामध्ये कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना आपत्कालीन खरेदी करण्याचे अधिकार दिले जावेत असे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिले आहेत। जनतेच्या आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना काही तात्काळ उपाययोजना करायच्या असल्यास किंवा एखाद्या हल्ल्याप्रसंगी सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी निधी खर्च करण्याचे अधिकार त्यांना दिले जावेत। तसंच असा निधी इतर सर्व कामांपेक्षा प्राधान्यानं खर्च करण्याचं स्वातंत्र्यही दिलं जावं असं गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे। राज्यातल्या सर्व आपत्कालीन सेवा आणि व्यवस्था संपूर्णपणे कार्यरत राहतील हे सुनिश्चित करावं। वैद्यकीय संस्थांमध्ये सर्व व्यवस्था आणि पुरेसा औषध साठा असेल याचीही खातरजमा करावी असंही या पत्रामध्ये म्हटलं आहे। सध्या परिस्थितीमध्ये देशाच्या वित्तीय व्यवस्थेचा विशेषतः बँकिंग क्षेत्राचा आढावा आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला। या उच्चस्तरीय बैठकीला वित्तीय सेवा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, त्याशिवाय रिझर्व्ह बँक, ईडी, इडाई, सार्वजनिक तसंच खासगी बँकांचे प्रमुख उपस्थित होते। देशात काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहावं, कोणत्याही स्थितीमध्ये नागरिकांना आणि व्यावसायिकांना वित्तीय सेवा सुरळीतपणे मिळत राहील, विशेषतः सरहद्दीकडच्या भागातही या सेवा सुरू राहतील याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या। त्या दृष्टीनं यूपीआय, डिजिटल, इंटरनेट बँकिंग, एटीएम सेवा सुरू राहतील अशी काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले। बँकांनी आपल्या सर्व मुख्यालयांमधील सुरक्षा व्यवस्था वाढवावी, तसंच सायबर सुरक्षेच्या दृष्टीनंही सातत्यानं परीक्षण केलं जावं अशा सूचनाही त्यांनी केल्या। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादाला ठोस उत्तर दिलंय। 7 आणि 8 मेच्या रात्री पाकिस्ताननं ड्रोन हल्ले केल्यानंतर भारतानं संयमित आणि नेमकं लक्ष साधत प्रत्युत्तर कारवाई पण केली। दहशतवादाच्या विरोधामध्ये